नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTV मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि किती पैसा आहे हो लोकांकडे, बक्कळ पैसा आहे ना. आणि मी बातम्या पण तशाच वाचतोय. आता बजाज हाऊसिंग फायनान्सचा जो काही IPO आहे तो 3.5 लाख कोटी वगैरे. आणि मग हिंदी माध्यमांनी काय म्हटलं की बजाज हाऊसिंग फायनान्स का IPO लिस्टिंग के दिन कर सकता है ये कमाल. बजाज हाउसिंग फाइनेंस के IPO में लगाया है पैसा, ऐसा चेक करे अलॉटमेंट स्टेटस. 70 रुपए का शेअर अभी से 75 रुपए का फायदा, 67 गुना ज्यादा हो सकता है दाव. मराठी माध्यम असं म्हणतात की PNGच्या IPO ला 62 पट बोली. मी गाडगिळांशी बोलतोय, तेही लवकरच NDTV वरती तुम्हाला भेटतील. IPOचा बूस्टर 1400 अंक उसळी घेत सेन्सेक्स 83,000 पार. बरं, मला हे कळलं नाही की दिव्य मराठीच्या मंडळीने हे कुठून काढलं की महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 18,560 कोटी रुपयांची भर. आणखीन एक आहे शीर्षक, मोठ्या कंपन्यांच्या IPO चे रिटर्न्स सेन्सेक्स पेक्षा 10 पट जास्त. माझं तसं अर्थशास्त्र विषयक ज्ञान मर्यादितच आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आवडत्या महाराष्ट्रातल्या CA रचना रानडे, तुमचं स्वागत आहे NDTV मध्ये. धन्यवाद धन्यवाद. काय आहे? लोकांकडे बक्कळ पैसा आहे. असं म्हणतात ना, वाटतं की ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. करेक्ट. असं नंबर्स आर स्पीकिंग लाउडर दॅन वर्ड्स नाव. सो यू आर एक्सपेक्टिंग दिस? हा, म्हणजे आता कसं झालंय माहितीये का, आता ओव्हरऑल जी मार्केटमध्ये तेजी आलेली आहे, तुम्ही ह्याच्या आधीची कुठलीही जर तेजी बघितली ना, तर एक कॉमन तुम्हाला फॅक्टर दिसतं की जेव्हा जेव्हा तेजी जास्त चांगली येते तेव्हा IPOs जास्तीत जास्त यायला लागतात. आता असं प्रत्येक माणसाला वाटत असतं की मी ना, जेव्हा मार्केट पडलं तेव्हा एकदम बॉटम मोस्ट पॉइंटला मी घ्यायला पाहिजे होतं आणि जशी तेजी वर 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 जाईल तसं माझा पोर्टफोलिओ वर वर वाढायला पाहिजे होता आणि टॉप मोस्ट पॉइंटला मी विकून टाकणार. हे सगळ्यांचं एक गोड स्वप्न असतं. पण ते मी आता म्हणतो स्वप्न असतं. बरोबर. बस मिस झाली की लोकांना खूप वाटतं. नाव यू सेड इट. सो काय झालंय माहितीये का, एवढी फास्ट तेजी प्रत्येक वेळेला होईल हे कोणाला वाटलंच नव्हतं आता. म्हणजे जेव्हा आता इलेक्शनचा एक मार्केटने एक झटका बघितला, त्याच्यानंतर लोकांना वाटलं होतं की हाय खूप वेळ लावणार वरती यायला. काय झालं आपण बघितलं, अगदी काही हातावर मोजण्या एवढ्या दिवसांमध्ये मार्केटनी ती लेवल पार करून टाकली. सेम गोष्ट झाली होती आपल्या बजेट नंतर सुद्धा. सो आता होतंय असं की मार्केट जरी पडलं ना, तरी इतक्या फास्ट वरती येतंय की लोकांनी आता पैसे गुंतवू असं म्हणेपर्यंत मार्केट वरती पळतंय. सो आता प्रचंड पैसा अजूनही साईडलाईनला आहे. साईडलाईनला म्हणजे मार्केटमध्ये अजून गुंतलाच नाही गेलेला आहे तेवढा पैसा. आता हा साईडलाईन वरचा पैसा मग कुठे उपयोग होणार? IPOs मध्ये. सो जेव्हा कंपन्यांचे IPOs येतात तेव्हा तर सगळ्यांना तर इच्छा असते, आता कॅश तर नुसते ठेवून नाही बसणार आहे कोणी, कॅश ॲज इन डिजिटल कॅश ऑल्सो. मग अशा वेळेला मग लोक म्हणतात की काय, नावाजलेले जेव्हा ब्रँड्स येतात मार्केटमध्ये, की म्हणजे एक नॅशनल लेवलचा आपण जर ब्रँड म्हणला तर बजाज हा तर अगदीच नॅशनल लेवलवर आहे. PNG म्हणला तर महाराष्ट्रात खूपच मोठा ब्रँड आहे. म्हणजे नंबर ऑफ स्टोअर्सचं जर आपण एक पॅरामीटर घेतला तर महाराष्ट्रात नंबर 2 वर येतात ते. तनिष्कचं पहिलं आहे, सेकंड त्यांचं आहे. सो एवढे मोठे ब्रँड जर येत आहेत तर मग सगळ्यांना असं वाटतंच की आपला टाइम आहे का, असं सगळ्यांना वाटतं की यावेळेला तरी अलॉटमेंट लागेल आणि याने निदान लोक पैसे आता काय खूप उत्साहाने आता. पण जरा आधी आपण IPOचाच निकाल लावू, कारण काही मंडळींनी फार गमतीशीर एक तर व्यक्ती असं म्हणाले की IPO आणि मादक पदार्थ वगैरे तर सेवन नाही केलं ना इतक्या मोठ्या प्रमाणात. कारण ते दिल्लीची केस, एक का दोनच स्टोअर, अपेक्षा काय होती आणि कुठच्या कुठं गेलंय आणि गाडगिळांचं. सो कसं आहे माहितीये का, हिंदीत असं म्हणतं ना, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. तसं आहे ना की मी IPO घेऊन येणार आहे, तुम्हाला करायचंय का नाही इन्व्हेस्ट तुम्ही ठरवा. आता हे रादर दॅन आपण एखाद्या कंपनी बद्दल बोलत राहणं की याला ह्याचे काय हिरो होंडाचे का काहीतरी, हिरो मोटोची काहीतरी त्यांची शोरूम होती, अगदी 2 शोरूम आणि 8 एम्प्लॉई का असं काहीतरी होतं आणि काहीतरी भयंकर मोठ्या आकड्याचं त्यांना एक ओव्हर सबस्क्रिप्शन मिळालं होतं. टू बी ऑनेस्ट, ही वन ऑफ ऑड केसेस होते अशी. हे काही तेवढी जेवढी त्या कंपनीची बातमी झाली होती त्याच्या आधीही तुम्हाला कुठली अशी पटकन नाही आठवणार, त्याच्यानंतरही अशी पटकन नाही आठवणार तुम्हाला. एवढा कमी बिझनेस आणि एवढं जास्त ओव्हर सबस्क्रिप्शन आहे असं. सो याला IPO फ्रेन्झी म्हणतो आपण. फ्रेन्झी म्हणजे काय, येईल त्याच्यात मला पैसे घालायचे, कुठलाही IPO देत मला त्याच्यात पैसे घालायचे. अर्धेहून जास्त लोक तर बघतही नाहीत की नक्की ही कंपनी काय करते. विचारलं ना, पैसे टाकले का, हो काय करते कंपनी, काय माहिती, ग्रे मार्केट प्रीमियम एवढा होता म्हणून टाकला. सो ग्रे मार्केट प्रीमियम हा काही एक पॅरामीटर, म्हणजे एकमेव पॅरामीटर तर नक्कीच नसू शकतो की लोकांनी त्याच्यात पैसे गुंतवले पाहिजे त्याच्यावर म्हणून. सो मी माझ्या चॅनलवरनं तर कायम सांगते की सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला तो बिझनेस काय करतो हे तरी तुम्हाला 2 वाक्यांमध्ये निदान सांगता आलं पाहिजे. आता PN गाडगिळचं जसं तुम्ही उदाहरण दिलं, सोपा बिझनेस आहे तुलनेने, की ज्वेलरी बिझनेस आहे. एखादी कंपनी आहे जी माझ्याकडनं पैसे उचलणार आहे, अजून दुकानं
उघडणार आहे त्या पैशांमधनं, किंवा त्यांनी जे लोन्स घेतलेले आहेत ते लोन्स रिपे करण्यासाठी हे पैसे वापरणार. हे कुठल्याही इन्व्हेस्टरने हे लक्षात घ्यावं की मला ती कंपनी काय करते, त्यांनी जो आयपीओ मधनं जमवलेला पैसा आहे तो ते कशासाठी वापर करणार आहेत. एवढ्या निदान 2 प्रश्नांची माझ्याकडे उत्तर पाहिजे, तर तुम्ही विचार करा की मी याच्यात गुंतवले पाहिजे. सजेस्टिंग की लोक जुगार खेळतात इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टिंग. जुगार थोडासा हार्श शब्द असू शकेल, हम्म. बट मी हे म्हणेन सगळे त्यांचं लक आजमावायचा प्रयत्न करतात. की मी आयपीओ टाकून तर बघतोय पैसे, झालं डबल झाला तर झाला. सो असं आयडियली नाही करायला पाहिजे. म्हणजे मला तरी जेवढे लोक विचारतात म्हणतात निदान या 4-5 गोष्टी तरी माहिती असाव्यात तुम्हाला, आणि मग तुम्ही पैसे गुंतवा. कारण पैसे कमावण्यासाठी जेवढे कष्ट घेतायत त्याच्या निदान 1% कष्ट तरी ते कंपनी काय करते आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी. तेवढं तरी करायला पाहिजे. पण रचना, सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हाय आयपीओ इतकी बूम का आहे? 3 झाले, आणखी 8 पाईपलाईन मध्ये आहेत. गाडगिळांचं आज मला वाटतं संपेल आणि त्यानंतर काय होईल माहित नाही. मी म्हणलं असं हे खूप नॉर्मल आहे, म्हणजे ह्याच्यात काहीच नवीन नाहीये. जेव्हा मार्केट्स तेजीत असतात, आता आपण तुमचं सिंपल उदाहरण घेऊयात. सपोज तुम्ही एक उद्योजक आहात आणि तुम्ही एखाद्या तुमची कंपनी अतिशय, म्हणजे तुम्ही एकट्याने सुरुवात केली आणि आज सपोज त्या कंपनीमध्ये 500 एम्प्लॉईज आहेत आणि हा पल्ला तुम्ही साधारण एक 10 वर्षांमध्ये गाठलेला आहे, आणि तुम्ही खूप स्वेट अँड ब्लड सगळं तुम्ही तुमचं दिलेलं आहे आणि ती तुम्ही खूप मोठी केलेली आहे कंपनी. आता तुम्ही सांगा, तुम्हाला तुमच्या कंपनीचा आयपीओ कधी आणायचा आहे? जेव्हा मार्केट मंदीत आहे तेव्हा आणायचा आहे का मार्केट तेजीत आहे तेव्हा आणायचा आहे? तेजीत असतानाच आणणार ना, कारण तुम्ही एवढं जर त्याच्यासाठी कष्ट केले 10 वर्ष, तर तुम्हालाही वाटणार की मी एवढे कष्ट घेतलेले तर मला माझ्या शेअर्सला चांगला भाव मिळाला पाहिजे. सो ही खूप बेसिक गोष्ट आहे की जेव्हा मार्केट तेजीत असतं तेव्हाच जास्ती आयपीओ येतात, कारण प्रमोटर्सला एक एक्झिट पण चांगली हवी असते. त्याच्यात बरेच कॉन्टेंट क्रिएटर्स असं म्हणतात की ह्याला काय अर्थ आहे, म्हणजे काय ते टॉपवर ते विकून जाणार. मी म्हणते असं नका विचार करून, प्रमोटर्सनी पण एवढे कष्ट घेतलेत ना, त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळायला पाहिजे. सो दिस इज नॉर्मल. हे आयपीओ जेव्हा मार्केट तेजीत असेल तेव्हा येणार. आता तुम्ही हा डेटा काढून बघा की जेव्हा मंदी चालू होती तेव्हा किती आयपीओ झाले, तुम्हाला हार्डली काही आयपीओ सापडतील. सो दिस इज नॉर्मल. अच्छा, एक शीर्षक मी असं दिले की लोकांकडे बक्कळ पैसा आहे, तर दुसरा अर्थ तो पण आहे ना, पैसे आहेत लोकांकडे. कारण मी सुचिता दलालचं एक आर्टिकल गेल्या आठवड्यामध्ये वाचलं. त्यांनी जो नंबर सांगितलाय तो अगदी 2 कोटीवरून 20 कोटीवरती आयपीओ मध्ये लोक इन्व्हेस्ट करतात. एसआयपी पण वाढलेली आहे. हे खरं आहे, आणि मराठी माणसं पण मागं नाहीयेत 100%. आता ह्याच्यात कसं झालंय मी तुम्हाला सांगते की पूर्वीचं जर आपण बघितलं, आता सपोज माझे आई वडील, त्यांनी कधी स्टॉक मार्केटमध्ये पैसे कधीच गुंतवले नाही. ते काय म्हणायचे, आपले एफडी बरी, सोनं बरं, बस, फुल स्टॉप. ओके. आता 2020 नंतर हे सोशल मीडिया सारख्या माध्यम, म्हणजे काय युट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, या माध्यमांमधनं ना जनजागृती खूप झालेली. थँक्स टू रचना रानडे ऑल्सो. थँक्यू. सो अशामुळे लोकांना हे माहित झालेलं आहे की आयपीओ सारखं काहीतरी असतं, म्युच्युअल फंड म्हणून काहीतरी असतं, आपण स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली पैसे गुंतवू शकतो. बऱ्याच्यात किती जोखीम असते हेही माहित झालं, टू सम एक्सटेंट माहित झालं. आणि बऱ्याच जणांना हे कळालं की आज जर आपल्याला महागाईला बीट करायचं असेल तर फक्त एफडी आपलं एकमेव ऑप्शन नसू शकतं. तर एफडीच्या बरोबरीने आपण स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड, आयपीओज, म्हणजे ऑफकोर्स स्टॉक्स मध्येच आयपीओज थ्रू आपण इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. हे आता लोकांना कळायला लागलेलं आहे. सो पैसा आधी नव्हता आणि आता आहे असं नको म्हणायला. आपण पैसा आधी पण होता, पैसा आता पण आहे, पण पैसा आधीचा प्रेफरन्स एफडीज कडे जास्त होता, आता प्रेफरन्स स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड कडे जास्त यायला लागला. मध्यंतरी तुम्ही जो रिपोर्टही वाचला असेल कदाचित की बऱ्याच मोठ्या मोठ्या नावाजलेल्या बँक्स, त्यांचे लोक परेशान झालेले आहेत की लोक एफडीज नाही करत आहेत, एफडी तोडून एसआयपी सुरू करतायत. एफडीचा इंटरेस्ट रेट पण वाढवायचा. पण काही नाही, लोकांना आता माहितीये की मला लॉंग टर्म, लोकांच्या डोक्यात बसलेले एकदम ड्रिल झालेले की माझे लॉंग टर्म गोल्स असतील तर मला म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स मधनं पैसे मिळायची शक्यता नक्की जास्त. ग्रेट. सो टियर 2-3 मध्ये काय असा फरक नाही? मुंबई, पुणे, नांदेड आहे, देगलूर आहे, निलंगा आहे, यवतमाळ आहे, असं काही जाणवतंय? कालचीच गोष्ट सांगते मी तुम्हाला. मी काल गोव्याहून पुण्याला येत होते, आमची फ्लाईट कॅन्सल झाली म्हणून मी बाय रोड येत होते. आता मी एक अंबा घाट का काहीतरी बहुतेक मध्ये लागतो, बरोबर, त्याच्या अलीकडे एक छोटस गाव होतं. त्या गावात एक टपरी वजा काहीतरी एक होतं, जिथं 2 टेबल टाकली होती फक्त त्यांनी, चहा प्यायला थांबलो होतो. त्यात आम्ही सगळे एका टेबलवर आणि काही तिकडची मंडळी दुसऱ्या टेबलवर होती. आणि ते जे 4 पोरं होते ते 4 उठून माझ्याकडे आले आणि म्हणले, मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो, सल्ला द्या. तर ते काय म्हणले, सल्ला द्यापेक्षा त्यांनी मला इतकं छान वाटलं. ते म्हणले, मॅडम आम्हाला जे कोणीच नाही शिकवलं आजपर्यंत ते तुम्ही शिकवलं. आणि ते म्हणले की आम्हाला पूर्वी एवढंच असायचं की भिशीत पैसे लावा किंवा काय,
कोणाला तरी म्हणजे व्याजावर काहीतरी हे. तर आता काही नाही, आता आम्ही पण शिकतोय, हळूहळू एसआयपी सुरू केली म्हणले. वा. सो छोट्या छोट्या गावांमधनं सुद्धा जरा मेन स्ट्रीम मध्ये मार्केट्समध्ये येतोय आणि लोकांचे इन्कम लेवल्स वाढलेले आहेत, ही तर एक फॅक्ट आहेच आहे, पण ती इन्कम लेवल चांगल्या ठिकाणी डायव्हर्ट होतीये कॅपिटल मार्केट्समध्ये, स्टॉक मार्केट्समध्ये. त्याच्यामुळे हा फरक दिसतोय. राईट. एक मला नेहमी असं वाटतं की आंतरराष्ट्रीय संस्था ज्या मानकावरती भारतीय बाजारपेठेचं मूल्यांकन करतात त्यांना कदाचित भारतीय लोकांची मानसिकता, भारतातले सणवार, भारतातलं हवामान, त्यायोगे येत असलेली पॉझिटिव्हिटी, त्यामुळे बऱ्याच वेळेला ते आकलन चुकतं आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा होतात की काही आकडे वगैरे लपवले जातात का. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतो आणि कुठल्या सरकारी आस्थापनेबद्दल बोलतोय त्याचा स्वतंत्र विचार. पण आयपीओ बद्दल असं म्हटलं जातं की सेन्सेक्स जो आहे त्याच्यापेक्षा 10 पट मला जास्त रिटर्न्स मिळतात आणि म्हणून लोकांचा प्रेफरन्स बदललेला आहे. इज दिस ट्रू? नाही, मला डेटा बघायला लागेल त्याच्यासाठी, कारण म्हणजे मी असा नाही डेटा कम्पेअर केलेला आहे की यावर्षी किती आयपीओ झाले, त्याचा किती रिटर्न मिळाला. काय होतं माहितीये का, मी असं बघितलंय बरेच जण, काय तर मी कोणाला नावं नाही ठेवणार, पण काय कुठले तरी XYZ न्यूज वाले असतील, त्यांना काहीतरी हेडलाईन करायची असते आणि त्या हेडलाईन साठी ते काय करणार की मग सॅम्पल एवढाच घेणार आणि त्या सॅम्पल साठी ते बरोबर पण असेल ना. पण तुम्ही सॅम्पल जर फक्त 15 आणि 20 कंपन्यांचा घेणार असेल तर मग ते रिअलिस्टिक पण असायला पाहिजे ना. सो मला डाऊट वाटतोय की 10 पट सेन्सेक्सच्या असेल का, ह्याच्यावरच माझा पहिला डाऊट आहे. बट मी स्वतः कॅल्क्युलेशन नाही केलं म्हणून मी त्याच्यावर कमेंट नाही करणार. बट अजून एक, लोकांचा आयपीओ जे तुम्ही मगाशी म्हणत होता की लोकांचं का बरं एवढं प्रेम वाढलेलं आहे, उत्साह आणि प्रेम काढलेलं आहे आयपीओ बद्दल, तर ना ही आयपीओची सायकल पण खूप छान श्रिंक झालेली आहे. ह्याचं एक छोटं उदाहरण देते मी तुम्हाला. मी 2006 पासून मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते. तेव्हा आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर ब्रोकरकडे जाऊन फॉर्म आणायला लागायचा, मग ते पेनाने भरायचं आणि जे काय असेल त्याच्या झेरॉक्स कॉपी फोटो कॉपी जोडायच्या, मग चेक लिहून द्यायचा आणि तो चेक लिहून तुम्ही ब्रोकरकडे जायचं. आणि ही सगळी प्रोसेस पासनं शेअर अलॉट होईपर्यंत साधारण 1 महिना लागायचा. आता सगळं ऑनलाईन झालेलं, सगळं डिजिटल झालेलं आहे. ज्या दिवशी शेअर ओपन होतो, क्लोज होतो म्हणून आपण, ज्या दिवशी शेअर क्लोज होतो त्या दिवशीपासनं लिस्टिंग मध्ये जेमतेम 3 ते 4 दिवसांचं अंतर राहिलं. सो जर 4 दिवसांमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर्स मला जर लागले आणि तो जर 70-80% जर मला रिटर्न देऊन गेला तर कोणाला नको आहेत. जे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहेत ते जनरली एक लॉट त्यांना अलॉट होतो, 15,000 रुपये त्यांचे इन्व्हेस्ट होतात. 15,000वर तुम्हाला जर असे मस्त 7,500, 8,000, 10,000 सपोज 3-4 दिवसात मिळत असतील, कोणाला नको येतात. फाईन. अच्छा, रचनाला जेवढे फोन येतात त्यातले आयपीओ बद्दल विचारणा करणारे आणि समाजातल्या ज्या स्टार्टा बद्दल मी बोललो, टियर 2, 3 बद्दल, तर तो स्टार्टा काय आता? ऍज इन तो स्टार्टा काय, लोक कोण आहेत की जे रचनाला फोन करून विचारतात की मला आयपीओ पैसे टाका? फोन करून तर मी असं नाही होत, बट मी म्हटलं असं मेनली भेटतात लोक, त्याच्यातनच कळतं. कमेंटमध्ये येतात, ऑफिस नंबरवरती बऱ्याच वेळेला लोक व्हॉट्सअप करतात. कोण लोक आहेत की जे फोन? हे माझे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत युट्यूब स्टार्टअप बद्दल विचारलं. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, शिक्षक आहेत, पोलीस आहेत. मी म्हणजे ह्याच्यावर आपण एक अख्खा वेगळा एपिसोड करू शकतो. तुम्ही पोलीस म्हणा, मी पोलिसांचं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर मी म्हणलं ना, आपण प्रत्येक गोष्ट आपण कदाचित गुंतवणुकीकडे मी नाही नेऊ शकणार, पण लोकांचा जो अवेअरनेस वाढणं ही पहिली पायरी असते. अवेअरनेस वाढला की मग गुंतवणुकीकडे येतात ते. आता G20ची जे काय समिट्स चालू होते त्याच्यात पुण्यात मॅरिटला एक समिट होती आणि मी गेले होते त्या दिवशी तिकडे. तर एक पोलीस हवालदार होते, त्यांनी ओळखलं मला म्हणले, मॅडम एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. म्हणलं काय? तर म्हणले G20चे हे एवढे साहेब लोक आत बसून मीटिंग घेतात, आम्ही 8-8 तास बाहेर उभे असतो, तर देशाला याचा काय फायदा होतो? पण मी विचार केला की एका हवालदाराला हा प्रश्न पडावा की G20चा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा काय संबंध आहे. तर म्हणलं आय थिंक ह्याच्यातच मला जिंकल्यावर वाटलं की चला निदान लोकांना एक विचार करायला तरी लावला. सो तुम्ही असे पोलीस हवालदार म्हणा, मोठे मोठे पोलीस, म्हणजे काय मी रँक्स नाही सांगत, अशा लोकांचे भेटून येतात. कधी नुसते कॉल येतात की मॅडम तुम्हाला फक्त हॅलो म्हणायचं, बाकी काही नाही, तुमच्यामुळे खूप शिकलो म्हणतात. किंवा तुम्ही टीचर्स म्हणा, कालच परत येताना एका कॉलेजचे प्रिन्सिपल भेटले होते, ते म्हणले खूप शिकलो. डॉक्टर्स आहेत, इथे ऑफिसमध्ये आपले एक आर्मी ऑफिसर आले होते आणि ते म्हणले की त्यांचं कुठे साताऱ्याच्या जवळ, ते म्हणले फक्त काहीतरी 80 उमऱ्यांचं गाव आहे फक्त, आणि ते म्हणले की आमच्या गावातल्या सर्व बायका जवळजवळ, ते म्हणले तुमचं मराठी चॅनल जेव्हापासून तुम्ही सुरू केला तेव्हापासून तुमचा चॅनल बघायला लागलाय आणि कोणी 500 रुपयाची SIP सुरू केलेली आहे, कोणी 500 रुपयाचं PPF मध्ये गुंतवायला सुरू केलेलं आहे. आणि सास भाऊची सिरियलच्या ऐवजी तुमच्या व्हिडिओज बघायला लागल्या, त्याच्यातच आम्हाला खूप आनंद आहे. ग्रेट. आता ना रचनाच्याच ह्या बोलण्याला पुणे सायबर क्राईमनी जी आकडेवारी आम्हाला दिली ती फार धक्कादायक आहे. पुण्यामध्ये 1003 प्रकरणं जानेवारीपासून आज तागायत सायबर फ्रॉडची आहेत.
रक्कम किती आहे माहिती तुम्हाला? पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून 550 कोटी. ते बापरे. पोलीस अधिकारी मला सांगत होते की 2000 अर्ज असे आहेत की ज्याला त्यांनी हात पण नाही लावलेला की ह्या प्रकरणांचं करायचं काय. बरं, त्यातल्या तब्बल 1003 प्रकरणापैकी 3 प्रकरणांचा पोलिसांनी तपास लावलेला आहे आणि रक्कम रक्कम शोधली आहे अवघी 1 कोटी रुपये आणि ती पण बँकेत फ्रीज आहे. तर हे रचनानी सांगितलेली आकडेवारी मी तुम्हाला दिलेला डेटा असं सजेस्ट करतो आहे की लोकांकडे पैसे आहेत, लोक ऑप्शन शोधतायत आणि बऱ्याच वेळेला त्यातनं नको त्या गोष्टी घडत आहेत. आता आपण स्पेसिफिक बोलूया. ह्याच्यावरती एक मी मुद्दा हो, मांडू go शकतो ना? ahead. काय माहितीये का, एकच फक्त प्रश्न विचारायचा, इज इट टू गुड टू बी ट्रू? इफ इट इज टू गुड टू बी ट्रू, इट इज नॉट ट्रू. करेक्ट. सिम्पल. एक हजार पट वगैरे कसे तुम्ही परताव्याची काय? अपेक्षा धरू शकता? शक्यच नाही. आणि हे जे फ्रॉड्स होत आहेत ना, ह्याच्यात भरपूर आता माझ्या नावाने खूप फ्रॉड चालू आहेत. हो. हा, म्हणूनच मी लगेचच एक चान्स काय घेतला fraud जरा आहे? काय अवेअरनेस fraud क्रिएट आहे? करण्याचा. काही नाही, माझे फोटोज घेतात. आता माझा फोटो तर तुम्हाला कुठे गुगल करून कुठे हो, मिळेल. आम्ही पण घेतला करेक्ट. ओके, पण तुम्ही त्याचा दुरुपयोग तरी नाही केला ना. हम्म. हे लोक काय करतात, माझा फोटो लावतात आणि डेली 5 to 7 रेकमेंडेशन, डेली 5 to 7 स्टॉक टिप्स, जॉईन दिस व्हॉट्सअप चॅनल, आणि असं करून इतक्या लोकांना व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घेतात. आणि म्हणजे ही मोडस ऑपरेंडी तर त्यांची खतरनाक आहे एकदम. कसे फ्रॉड करतात त्याची पटकन तुम्हाला झलक सांगते. सांगा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही विक्टिम आहात, तुम्हाला माझी ऍड सर्च झाली, माझा फोटो दिसतोय, इथे दिसतोय, तुम्हाला रोज असे सल्ले मिळणार आहेत की तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत. तुम्ही तो व्हॉट्सअप चॅट जॉईन करता. मग त्याच्यात असे वेगळे वेगळे लोक असतात अजून, आणि जे तुम्हाला सांगतील की नाही, सध्या आमचे मेंटॉर बिझी आहेत, तुम्हाला एक 8-10 दिवस तुम्हाला तसंच तात्काळ ठेवणार ते. रचना राणे आता उपलब्ध नाही. हा, मेंटॉर बिझी आहे तेवढंच सांगतात ते. आणि मग एक दिवस तुम्हाला सांगतात की आज तुमचा नंबर आलेला आहे, त्याच्यामुळे मग आज आम्ही तुम्हाला एक खूप भारी स्टॉक देणार आहे, नाव द्यायचं आहे, आणि तुम्ही एवढे एवढे पैसे जमा करा. तुम्ही पैसे जमा करता. मग जमा झाल्यानंतर ते, कारण ऍप त्यांचंच आहे, सो ते फेक करून तुमचा स्टॉक एवढ्याचा एवढा झाला, एवढ्याचा एवढा झाला करत तुम्हाला साधारण एका महिनाभरात काही म्हणजे 80% रिटर्न, 100% रिटर्न हे दिसणार तुम्हाला डिजिटली. जेव्हा तुम्ही म्हणणार की मला आता पैसे विड्रॉ करायचे, तिथे म्हणतात अजून एक 5 लाख रुपये द्या, तर मग विड्रॉ करायला परवानगी देते. तेव्हा लोकांना कळतं की इथं फ्रॉड झालेला आहे. करेक्ट. आणि म्हणजे माझा फोटो किंवा माझं नाव आणि मुकेश अंबानींचा फोटो वगैरे, म्हणलं मुकेश अंबानींना काही वेगळे कामधंदे नाहीत का? मग लोक विचारतात मला फोन करून, तुम्ही आणि रिलायन्सनी मिळून काही जॉईंट व्हेंचर केलेले का? म्हणलं काय अहो, जरा तरी विचार करा म्हणलं. पण ते काय, बरं, बाय द वे रचनाला ती आकडेवारी माहितीच असेल. जे आकडेवारी मी आता सांगितली त्यातले 60% लोक आयटी क्षेत्रातले. शाबास. बरं, एक तर बाई असं भेटले आम्हाला, हडपसर पोलीस स्टेशन, ते पीआय मला सांगत होते की त्यांना 60,000 रुपये पगार आहे आणि त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी 2.5 कोटी रुपयाचं लोन काढलंय 4 बँका. बापरे. ग्रेट. एनिवेज, पण आपण थोडं स्पेसिफिक बोलू. ज्या आयपीओचा आता गाडगिळांच्या बद्दल थोडा रेफरन्स आपण, काय अंडरस्टँडिंग आहे तुमचं? इतका ओव्हर सबस्क्राईब का व्हावा आणि पुढे काय होईल? कसं माहितीये का, आता माझं असं अंडरस्टँडिंग आहे की एक म्हणजे कंपनीला एक लिनिएज खूप चांगलं आहे, म्हणजे 6 पिढ्यांपासून बिझनेस एवढा आहे म्हणल्यावर आपण नक्कीच म्हणू शकतो की एक्सपर्टीज आहे त्यांच्याकडे या सगळ्या बिझनेसची. बिझनेस अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे त्यांचं. त्याच्यानंतर जर एखाद्याचा थोडासा जरी मीडियम टर्म व्ह्यू असेल किंवा शॉर्ट टर्म टू मीडियम टर्म म्हणते मी, लॉंग टर्म आता म्हणतच नाही सुरुवातीला, जर एखाद्या व्यक्तीने टिपिकल स्टॉक्स, गोल्ड स्टॉक्स, जर त्यांनी सायकल नीट स्टडी केली असेल एखादी, तर तुम्हाला एक सोपं, तुम्हाला सगळ्यांना होमवर्क देते, टायटनचा स्टॉक स्टडी करा. आणि फक्त साधारण ऑगस्ट, सप्टेंबर ते जानेवारी एवढं जर तुम्ही बघितलं तर हा सगळा फेस्टिव्ह सीझन असतो. आणि टिपिकली जर तुम्ही बघितलं ना, तर एक एक्झॅक्ट आकडे आता अनफॉर्च्युनेटली माझ्यासमोर नाही, पण तुम्हाला लेटेस्ट तुम्ही 10 वर्षांचा डेटा बघितला तर 10 पैकी 7 ते 8 वर्ष बरोबर या 5 महिन्यांमध्ये स्टॉक शूट होतो. सिम्पल रिझन आहे, कारण हा त्यांचा धंदा करायचा मेन टाइम असतो ना. गणपती, गौरी, नवरात्र, त्याच्यानंतर पुढे आपली दिवाळी येते, दसरा येतो, ह्याच्यात मुख्य लग्न सराई, सो याच्यात आणि टायटनचा मेन रेव्हेन्यू तनिष्ककडनं येतो. सेम तुम्ही लॉजिक इकडे कॉपी पेस्ट करा. ह्याच्याकडे बिझनेस लिनिएज चांगला आहे, प्लस सगळी हे लग्न सराई म्हणा, सणवार, सो हे 5-6 महिने खूप छान असतात कुठल्याही गोल्ड स्टॉक्स साठी. सो हे ज्यांनी अंडरस्टँड करून टाकले गाडगिळांची क्रेडिबिलिटी जास्त शिवाय आहेच, शिवाय आहेत. मी म्हटलं असं महाराष्ट्रात तर नक्कीच आहे, त्याच्यात काहीच दुमत नाहीये. महाराष्ट्राबाहेर आपण ह्याला ना थोडं एक वेगळ्या अँगलनी पण बघू शकतो की आम्ही त्याला कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणतो. कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणजे काय, तर सपोज महाराष्ट्रातच काही घडलं किंवा पुण्यात त्यांचे खूप भरपूर शॉप्स आहेत, पुण्यात जर काही घडलं तर मग ही बिझनेस रिस्क वाढते त्यांची. एक होऊ नये म्हणजे असं काही रायट्स वगैरे आपण सपोज म्हणू शकलो की शॉप्स क्लोज डाऊन होतात अशा वेळेला 8-10 दिवस, तर मग तो रेव्हेन्यूवर फटका पडतो. सो एक म्हणजे महाराष्ट्रात नंबर 2 असणं खूप चांगली गोष्ट आहे, बट दॅट कम्स विथ अ
आपण म्हणतो ना सेकंड साइड ऑफ द कॉइन, हम्म. की कॉन्सन्ट्रेशन रिस्क पण आहे. Right. आणि हे सगळं त्यांच्या प्रॉस्पेक्टस मध्ये दिलेलं आहे. म्हणजे मी हे माझ्या मनातल्या गोष्टी नाहीत, तुम्ही रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस चेक करा, तिथं की रिस्क नावाचा एक वेगळा असतोच तो पॉइंट आणि ते येतो, जाहिरातीत त्याच्या पण म्हणतात आत ना. हे सगळं रिस्क मध्ये ह्यातलं एक आणि पॉइंट आहे. ऑब्व्हियसली गाडगिळांना पण पैसे मिळाले हो मार्केट. हो, कारण त्यांचा सो त्याच्यात दोन गोष्टी असतात, एक असतं फ्रेश इश्यू, एक असतो OFS. सो फ्रेश इश्यू मेजॉरिटी आहे, काहीतरी 800 करोडच्या आसपास माझ्या मते जे काय 838 कोटी something. फ्रेश इश्यू आहे, बाकी 300 वॉटर बॅलन्सेस त्यांचा ऑफर फॉर सेल आहे. सो तेवढे त्यांना खिशात मिळणार. राईट. आणि बजाज हाऊसिंग फायनान्स, एक असं म्हटलं जातं की दोन गोष्टी अशा होत्या हो. की ज्या मार्केटमध्ये व्हॅक्युम क्रिएट झाला आणि बजाज हाऊसिंग फायनान्स आलं. हो, बरोबर ना? म्हणजे मी म्हणलं सर की आय थिंक त्यांचा तर एक मोठा मेन बोर्ड IPO टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज साधारण 1-2 दशकांनंतर येतोय. सो एवढी मोठी, म्हणजे जसा आता एक टाटाचा जेव्हा एक IPO आला होता, सो त्याला कसं एक क्रेज होतं की बापरे, एवढ्या वर्षांनंतर टाटाची एक कंपनी IPO घेऊन येते. तसं बजाज ही तेवढाच मोठा लिनिएज असलेला एक ग्रुप आहे. त्यांचाही जेव्हा एक IPO येतो, प्लस फायनान्शियल स्ट्रॉंग दिसतात तुम्हाला त्यांच्या RHP मध्ये. सो अशा वेळेला लोकांना तर इच्छा असतेच की अरे आपणही करून बघूयात इन्व्हेस्ट. एका माध्यमानं जे मी जी ओपनिंग रिमार्क्स मध्ये म्हटलं की महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 18,560 कोटी रुपयाची भर वगैरे, असं महाराष्ट्र स्पेसिफिक करता येतं मार्केटमधून? आय रिअली डोंट नो. म्हणजे आता त्यांनी परत मी म्हणलं ना की हेडलाईन काय होतं माहितीये का, हेडलाईन ते देताना असे फ्लॅशी काहीतरी हेडलाईन देतात आणि मग आत त्यांनी कुठेतरी त्यांचं सॅम्पल साईज किंवा काहीतरी दिलेलं असतं. आता ह्याच्यात कसं असतं मी तुम्हाला सांगते की तुमचे जेवढे डीमॅट अकाउंट उघडतात ते डीमॅट अकाउंट कुठल्या राज्यातनं किती उघडलेत हा पण एक डेटा पुल आउट करता येऊ शकतो. ओके, त्यांनी तो अनालिसिस केला असेल, क्वाईट पॉसिबल की कुठल्या डीमॅट अकाउंट मधनं किती पैसे गुंतवले गेलेत हे अवघड वाटतंय मला, हे खूप अवघड वाटतंय. ओके. बऱ्याच वेळेला ना जेव्हा शेअर मार्केट उसळी घेतो किंवा खाली पडतो आणि मग सगळे आकडे एवढ्या लाख कोटीचं नुकसान झालं वगैरे वगैरे, आणि त्यासोबत असं म्हटलं जातं की जी मूळ इन्फ्रा बेस किंवा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये पर कॅपिटा इन्कम वगैरे म्हणून त्याचा आणि शेअर बाजाराचा संबंध नाहीये. त्याच्याबद्दलचे खूप सगळे विश्लेषण होत राहतात. निफ्टीचा आणि तुमच्या माझ्या आयुष्यातल्या बदलाचा जे स्वतः गुंतवणूकदार नाहीत त्यांच्याशिवाय फारसा संबंधित नाही वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा ही जी काही उसळी आहे, जे काही रेकॉर्ड ब्रेक होत आहेत, त्याकडे कसं बघायचं ओव्हरऑल मार्केट? ओव्हरऑल मार्केट, वाय मार्केट इज सो अपवर्ड, गोइंग अपवर्ड? आम्ही त्याला टीना म्हणतो. देयर इज नो अल्टरनेटिव्ह. देयर इज नो अल्टरनेटिव्ह. लाइक इन पॉलिटिक्स देयर इज नो अल्टरनेटिव्ह. पॉलिटिक्स नाही बोलत. पण तुम्ही आज मला सांगा ना की कुठला ऍसेट क्लास आज तुम्हाला साधारण 12 ते 15% देतोय? गोल्ड आत्ता कुठेतरी FD नाही, PPF नाही, त्याच्यानंतर RD तर अर्थात नाहीच. इव्हन तुम्ही पुण्यात रिअल इस्टेट बघितलं तर पुण्यातही मेजर ठिकाणी तुम्हाला काही 12-15% अप्रिसिएशन नाहीच आहे. हा, काही सिलेक्ट एखाद्या कुठेतरी आउटस्कर्ट्स मध्ये काहीतरी तिकडे स्कीम झाली, तिथे मेट्रोचं काही झालं तर असेल तर, अदरवाईज रिअल इस्टेटला एवढं पुण्यात अप्रिसिएशन नाही. सो काय राहिलं इक्विटी, म्युच्युअल फंड्स. सो लोकांकडे पैसा आहे, त्यांना गुंतवायचा आहे. नंबर 1 हे पहिलं कारण. नंबर 2 माझ्या मते ओव्हरऑल आता ज्या काही अर्निंग्स येत आहेत, आता Q1 चे सगळे रिझल्ट जे आता आपण बघितले तर चांगले, बऱ्यापैकी चांगले अर्निंग्सचे ओव्हरऑल नंबर रिपोर्ट झालेले आहेत. अशाला 2 गुंतवणूकदारांचे कॅटेगरीज असतात, आपण म्हणू शकतो, एक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, एक रिटेल इन्व्हेस्टर्स. तर रिटेल इन्व्हेस्टर्स तर डेफिनेटली अट्रॅक्ट झालेलेच आहेत. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स पैकी DI आणि FI असे आपण फोड करू शकतो. परत जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, म्युच्युअल फंड्स म्हणा, इन्शुरन्स कंपनीज म्हणा, ते गुंतवायला रेडीच आहेत, त्यांना आपली स्टोरी कळते. आणि FIIs जे आहेत परत ते कुठे टाकणार आहेत पैसा? आज ना चायना तेवढं फास्ट ग्रो होतंय, ना कुठले अजून बाकी इमर्जिंग मार्केट ज्याला आपण म्हणतो, कोणीच आपलं एवढं फास्ट ग्रो होत नाही आता. सो जेव्हा एवढा फिरंगी पैसा जेव्हा आपल्याकडे एवढा येतो तेव्हा काय डिमांड सप्लायचा शेवटी फोर्सेस येतात. रचना, मधल्या काळामध्ये ज्या IPO ची खूप मोठी बोम आली, खूप चर्चाही झाली, आजची त्यांची स्थिती बघितली तर अरे काल कहा ते आज कहा आहे अशी म्हणायची वेळ. हे असं का घडतंय मार्केट? कारण मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हणलं ना की तुम्ही जर माहितीच नाहीये कंपनी काय करते आणि एखादी कंपनी प्रचंड लॉसेस मध्ये, केवळ माझ्या शेजारच्या व्यक्तीने सांगितलंय की ही कंपनी चांगली केला पाहिजे इन्व्हेस्ट म्हणून करतात, तिथं प्रॉब्लेम येतो. सो तुम्ही, मी म्हणलं एक कंपनी काय करते, त्याचं सेक्टर काय. आता एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर सेक्टर सपोज सोलर आहे. आज सोलर सारखा सेक्टर, प्रेमियर एनर्जीचा एक IPO आला होता. सोलर आज असं सेक्टर आहे की मला नाही माहिती त्या शेअरचं उद्या काय होईल किंवा परवा काय होईल, मला नाही माहिती. बट मी जर एक 5 वर्षांचा कालावधी बघितला तर सोलर हे सेक्टरच मेन इतकं बूम व्हायला आयडियली पाहिजे, कारण सरकारचाही आपला तेवढा फोकस आहे की नॉन रिन्युएबल पासून रिन्युएबल कडे त्यांना वळायचं आहे.
सो अशा जर तुम्ही सेक्टर स्पेसिफिक जर तुम्ही विचार केला, कंपनीचे फायनान्शियल चांगले आहेत ना बघितले, मी म्हणते की टॉप लाईन म्हणजे टर्नओव्हर, विक्रीचा आकडा वाढतोय की नाही, इबिडा वाढतोय का नाही, नेट प्रॉफिट वाढतोय का नाही, बेसिक गोष्टी बघून तरी केलं पाहिजे. नाही जर करून बघितलं तर मग आपटणार मग कधीतरी. मुलाखतीच्या शेवटच्या भागात होत. मार्केटमध्ये हल्ली फार व्होलॅटिलिटी दिसलेली नाही. कोर्स करेक्शन आलं जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या होत्या. सो व्हेअर डू यू सी द प्रोजेक्शन ऑफ मार्केट एक, आणि आयपीओचं काय होईल? मार्केटचं जर तुम्ही म्हणला ना तर मार्केट आता असं होत चाललंय की पडताना पडतं, नाही असं नाही, छोटे छोटे करेक्शन्स येत राहणार आहेत. पण मला असं नाही दिसत काही की असं 10% पडलं आणि 15% पडलं, असं मला काही कारण दिसतच नाही त्या मार्केट लेवलला म्हणते मी. हा, आता उद्या काहीतरी अचानकच युएसच काहीतरी धडामकन काहीतरी झालं ज्याचा खूप मोठा काहीतरी नाही, इंटरेस्ट रेट वाढवणं कमी होणं इज ऑल्सो ओके. अहो, आपण अख्खं एवढं इलेक्शनचं जेव्हा कोणाला वाटत नव्हतं की बीजेपी हलते का काय सरकार, असं आदल्या दिवशी जेव्हा एकदम बूम झाले, सगळ्यांना वाटत होतं अरे 400 पार काय आणि मग काय, सगळंच एकदम चालू होतं. आणि नेक्स्ट डे जेव्हा एवढे घाण रिझल्ट आले, मार्केट खूप करेक्ट झालं, पण विदिन 2 to 3 days मार्केट वरती आलं. एवढा मोठा झटका आपण पचवू शकलो. बजेटच्या वेळेला 1-2 निर्णय, स्पेशली जे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वगैरे जे काय आले तो आपण पचवला. इंडेक्सेशन बेनिफिट विड्रॉ झालेलं ते आपण पचवलं. हे 2 मोठे झटके आपण आपल्या इकॉनॉमीमध्ये आलेले मोठे झटके आपण हे केलेले आहेत. 1 लाख काय 83,000 होती, 1 लाख वगैरे गाठेल सेन्सेक्स सहज 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 सहज. मी तुम्हाला तेच सांगते, उद्या होईल का, एक महिन्याने होईल का, 1 वर्षाने होईल, पेक्षा मी सिंपल काय सांगते माहितीये का, मी 5 वर्षाचा व्ह्यू ठेवला पाहिजे कायम. ओके, 5 वर्षामध्ये आज जे आपलं निफ्टी साधारण 25,000च्या आसपास आहे, 40,000 सहज बाय द एंड ऑफ दिस इयर और 5 वर्षामध्ये. मी नाही, कारण मी तेच म्हणते, तुम्ही 1 वर्षाचा तुमचा कालावधी असेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येऊच नका, तुम्ही एफडीतच पैसे ठेवा. राईट. आणि आपले राज्यकर्ते बोलतात ना आता काय अमुक ट्रिलियन इकॉनॉमी, आणि महाराष्ट्राचा त्यात खूप मोठा वाटा आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्रानं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पण आपल्याकडे खूप सारे अट्रॅक्ट केले. अर्थात पुण्यात राहून पुण्यातल्या पायाभूत सुविधेबद्दल मी स्वतंत्रपणे अशी लेखमाला वगैरे करेन, वर्तमानपत्रात लिहिन आणि माध्यमामध्ये लिहिन. तर पण तरी सुद्धा हिंजवडीमध्ये काल बघितलं आपण, मायक्रोसॉफ्टनी 16 एकर 16.5 एकर वरती गुंतवणूक केली, 550 कोटी रुपये टाकले. तीही पुण्याच्या दृष्टीने चांगली बातमी. आजच एक आणखी बातमी आली की पुण्यातली निबे नावाची एक कंपनी आहे जी डिफेन्समध्ये काम करते, ती भारतातला पहिला प्रायव्हेट सॅटेलाइट ही लॉन्च करते आहे आणि 40 सॅटेलाइट ते लॉन्च करणार आहेत. अगदी संजय दत्त वगैरे त्याच्यात गुंतवणूक आहेत वगैरे असं मला कळलं. पण आयपीओ राहिला, आयपीओचं प्रोजेक्शन काय बघतात? आयपीओचं प्रोजेक्शन म्हणजे मी अकॉर्डिंग टू मार्केट जोपर्यंत तेजी तोपर्यंत आयपीओचा पाऊस, जेव्हा मंदी सुरू होणार तेव्हा आयपीओ दुष्काळ. अगदी शेवटचा की ऍडवाइस काय, आपण जे गुंतवणूकदार आहेत त्यांना काय ऍडवाइस द्यायला हवी? कॉशनरी, उत्साहात राहा, ठीक आहे, डिव्हिजन करा वगैरे. करेक्ट. सो मी कायम तेच सांगते की ऍडव्हाइस जे आता मी तुम्हाला 1.5-2 मिनिटापूर्वी सांगितलं की तुम्ही जर 1 वर्ष आणि 1 महिने वगैरे असं काहीतरी तुम्ही हे करत असाल तर तुम्ही प्लीज मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका. 5 वर्षांचा कालावधी तुम्ही चांगले चांगले शेअर्स बघा, म्हणजे लार्ज कॅप स्टॉक्स म्हणते मी, जसं की एसबीआय म्हणा, एअरटेल म्हणा, अशी मोठी नावं घेते मी. तेही साधारण 5 वर्षात दुप्पट झालेले आहेत हिस्टॉरिकली. शेवटच्या 5 वर्षांचा तुम्ही तुमचा अभ्यास करून बघा, मी कशाला सांगताय. सो तुम्ही जर मार्केटमध्ये पेशंटली इन्व्हेस्ट केलं तर काहीही कुठेही मार्केट जात नाही. आपली इकॉनॉमी आता खूप मजबूत आहे आणि आय कॅन से दिस इज द गोल्डन पिरियड आपल्यासाठी इन्व्हेस्टिंगसाठी. सो थोडं 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 करत गुंतवत राहायचं. आपण एकाच दिवशी पुढच्या 10 दिवसांची मील एकत्र खात नाही ना, एकत्र जेवण नाही करत. आपण रोज थोडं थोडं 2 वेळेला 3 वेळेला जेवतो. तसंच थोडं थोडं मार्केटमध्ये काही कालावधीनंतर इन्व्हेस्ट करत राहा. जरी मार्केट ऑल टाइमला हायला असेल आता जवळजवळ, तरी सुद्धा घाबरून जाऊ नका. घाबरून जाऊ पण नका आणि घाई पण करू नका, दोन्ही. मार्केट फक्त तुम्ही साईडलाईन्स मध्ये ठेवून बघत बसला तर तुम्ही दुःखी आत्मे राहणार, भटकते आत्मा म्हणून राहणार तुम्ही, की अरे यार ह्यानी पैसे गुंतवले, ह्याचे पैसे वाढले, माझे नाही वाढले. सो मी म्हणते प्रत्येक लेवलला गुंतवायला हरकत नाही, थोडे थोडे गुंतवा, जेणेकरून तुम्हाला रात्री शांत झोप लागेल. हल्ली लोकांचा कल, म्हणजे रिटायर्ड लोक आहेत तेही मी असं बघतो की डेली बाजाराचा व्यवहार करण्यामध्ये त्यांची फार उत्सुकता वाढलेली. त्यांच्यासाठी काय ऍडवाइस? त्यांचा वेळ चांगला जातो. सो थोडं खेळावं त्यांनी. त्यांना काय तर एवढ्या आयुष्याची 40-40 वर्ष त्यांनी 10 ते 6 जॉब केलेला आहे, तर मग थोडं 1.25 ते 3.5 त्यांचंही जरा मनोरंजन होतं. त्याच्यामुळे थोडे काय टाइमपास करायला हरकत नाही, पण मूळ पैसा
इन्व्हेस्टिंग मधनं बनणार आहे, ट्रेडिंग मधनं नाही. ओके. एसआयपी बद्दल काय ऍडवाइस? 100% करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे. जो माणूस म्हणतो माझ्याकडे एसआयपी करायला पैसे नाहीत, तो खोटं बोलतो. कारण आजकाल जे निफ्टी 50 इंडेक्स फंड आहेत, त्याच्यातली एक उदाहरण म्हणून अगेन द्यायचं झालं तर नावी निफ्टी 50 इंडेक्स फंड आहे, 10 रुपयापासून एसआयपी करता येते. अजून किती कमी पाहिजे? 10 रुपये पर मंथ. कोण म्हणेल की माझ्याकडे पैसे नाहीत? आणि जर तुम्हाला इंडेक्स फंड म्हणजे काय माहित नसेल तर इंडेक्स फंड म्हणजे काय असं टाईप करा युट्यूबवर, रचना रानडे, की तुम्हाला मिळून जाईल सगळं. एसआयपी केलीच पाहिजे नक्की. थँक्यू सो मच. मला आशा आहे की तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत, पण तरीही आपल्या मनात इतके प्रश्न असतात ना की आपण सगळ्या प्रश्नांची उकल ह्या मुलाखतीतनं करू शकलो नाही. कारण प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची गुंतवणुकीची क्षमता वेगळी आहे. म्हणून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते जरूर टाका. मी प्रयत्न करेन की रचना रानडे यांचा वेळ घेऊन जेव्हा जेव्हा शक्य आहे, कारण आपल्या या माध्यमात जे आत्ता प्रवाहात असलेली मुख्य माध्यमं आहेत त्यापेक्षा वेगळे प्रयत्न जरूर सुरू आहेत. म्हणून तुम्ही आमची AI ची सिरीज बघितली असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. म्हणून तुम्ही महाराष्ट्रातल्या उद्योगपतींची, कालच तुम्ही चितळेंच्या फॅक्टरीत जाऊन आलात माझ्याबरोबर. कालच त्याच्या आधी असे आणि असंख्य प्रयोग आम्ही करतोय की ज्यातनं उद्योग आणि त्यात असलेली मंडळी ह्याबद्दलचे तुम्हाला माहिती मिळत जावी. हे प्रयत्न चालूच राहणार आहेत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते जरूर सांगा. आणि रचना रानडे यांचं युट्यूब चॅनल तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलंच असेल. त्याबरोबर आमचं सुद्धा म्हणजे NDTVचे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे तुम्ही फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. नमस्कार.